नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या नवीन मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। त्यामध्ये आपण बघणार आहोत की माधवी ही देवाला नमस्कार करून बाहेर येत असते आणि जो काही समोर 102 नंबरचा फ्लॅट असतो त्यामधून कचऱ्याच्या खूप काही अशा बाटल्या आणि दारूच्या बाटल्या समोर तिला पडलेल्या दिसतात आणि त्यावर पडणाऱ्या माशांचा वास माधवीला मात्र सहन होत नाही। त्यामुळे ती लगेच पटकन घरात जात असते आणि त्याच वेळीस 102 नंबरच्या फ्लॅटमधून एक इंद्रा कोळी बाहेर निघते आणि रागाने ती डस्टबिनमध्ये कचरा टाकत माधवीकडे बघत असते। त्याच वेळीस जी समोर दारूची बाटली पडलेली असते ती लगेच घरंगळत अशी माधवीच्या पायाखाली येते। माधवी खूपच घाबरते। तर माधवी लगेच देवाचं नाव घेते आणि स्वामी बोलत ती घाईने घरात येते। तर माधवीचा नवरा म्हणजे पुरू यांनी तिच्यासाठी चहा बनवलेला असतो। तेव्हा माधवी खूप खुश होऊन चहा घेत असते आणि त्यांच्या मुलीबद्दल म्हणजे मुक्ताबद्दल ती बोलत असते। तर पुरू हा माधवीला सांगत असतो की मुक्ता मॉर्निंग वॉकला गेलेली आहे। तर मुक्ता ही मॉर्निंग वॉकला न जाता हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि एका लहान मुलाला दात काढता काढता ती छान गोष्टी सांगून समजवण्याचा प्रयत्न करत असते। तर इकडे माधवी पेपरमध्ये मुक्ताचे रास वाचत असते। त्यामध्ये असे लिहिलेले असते की आज तुम्हाला जी व्यक्ती भेटेल ती व्यक्ती तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल। तर ते वाचून माधवीला मात्र खूप आनंद होतो। त्यानंतर इकडे मुक्ता त्या मुलाचा दात काढून झाल्यानंतर त्याच्या आईबरोबर बोलत असते की तुमचा हा छोटासा मुलगा खूप बहादूर आहे, कारण इतका दात काढला तरी तो थोडासा सुद्धा घाबरलेला नव्हता। म्हणून मुक्ता त्या मुलाचे कौतुक करत असते आणि काही औषधं त्यांच्या आईला लिहून देत असते। तर त्या मुलाची आई सुद्धा मुक्ताचे कौतुक करत असते की तुम्ही किती छान गोष्ट सांगून त्याचा अलगदपणे दात काढून घेतला। माझा मुलगा हा डेंटिस्टकडे जाण्यासाठी खूप घाबरतो, पण त्याला पहाटे खूप त्रास झाल्यामुळे तो येथे येण्यासाठी तयार झाला आणि तुम्ही सुद्धा पहाटे आमची खूप मदत केली आणि त्याचा हा त्रास कमी झाला। मुक्ता खुश होऊन म्हणते की ते माझं काम आहे आणि ती त्या मुलाला खूप छान प्रकारे समजवते की पुढच्या वेळेस तू डेंटिस्टकडे जाण्यासाठी घाबरायचे नाही आणि लगेच माझ्याकडे काही प्रॉब्लेम असला तरी लगेच यायचे। तर मुक्ता त्या मुलाला खुश होऊन म्हणते की आज दिवसभर तुला खूप आईस्क्रीम खाण्यासाठी मिळणार, आई सुद्धा तुला ओरडणार नाही। तर तो लहान मुलगा आणखीनच खुश होतो। तर त्या मुलाची आई मुक्ताला म्हणते की तुम्ही लहान मुलांना किती छान प्रकारे सांभाळता, तुम्हाला किती मुलं आहेत। तर लगेच मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो आणि नंतर मुक्ता ही स्वतःला सावरून त्या मुलाच्या आईला म्हणते की माझे अजून लग्नच झालेले नाही। त्यानंतर इकडे माधवी घाईने पुरूला मुक्ताला फोन लावण्यासाठी सांगत असते। तर पुरू म्हणत असतो की नाही नंतर कर, कारण पेशंट असतील। तेव्हा माधवीच्या लक्षात येते की पुरू आपल्याशी काहीतरी खोटं बोलतो। माधवी लगेच पुरूवर खूप भयंकर चिडते। तर पुरू तिला समजावतो अगं इमर्जन्सी पेशंट होते त्यामुळे मुक्ताला घाईने जावे लागले। त्या मुलाची आई खूपच घाबरलेली होती म्हणून मुक्ता घाईने गेली। तर लगेच माधवी म्हणते की हिला त्या मुलाच्या आईची काळजी त्रास समजतो, पण स्वतःच्या आईची काळजी तिला कधीच समजत नाही। त्यावर लगेच माधवी ही मुक्ताला कॉल करते आणि लगेच ती मुक्ताला म्हणत असते की अगं आज आपल्याला समारंभाला जायचे होते। तर मुक्ता म्हणते की अगं आई आपल्याला दुपारी जायचे। तर माधवी म्हणते की हो आणि माधवी मुक्ताला घरी येण्यासाठी सांगते। त्यानंतर मुक्ता ही घाईने घरी जाण्यासाठी निघलेली असते। तर मुक्ता घाईने गाडीतून सोसायटीमध्ये येते आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो कॉल रिसीव करता करता मुक्ताची गाडी त्या समोरच्या गाडीला धडकते। तर मुक्ता खूपच घाबरलेली असते आणि ती त्यानंतर गाडीच्या खाली उतरते। तर इंद्रा ही कोळी ही वरून बघत असते आणि ती जोरजोराने ओरडू लागते आणि ती ओरडू लागते की मी तुला सोडणार नाही। म्हणून इंद्राहीन कोळी ही मुक्ताकडे खाली येत असते। तेव्हा मुक्ताला समजते की ही कार नक्की यांचीच असेल। तर इंद्रा कोळी ही हातात कोयता घेऊन तेथे आलेली असते। तर मुक्ता ही घाबरूनच तिकडे लपण्याचा प्रयत्न करते आणि माफी मागू लागते। मुक्ता म्हणत असते की माझी चूक झाली, मला माफ करा, पण तो कोयता अगोदर खाली घ्या। तर इंद्रायण कोळी खूपच चिडते। इंद्रायण कोळी म्हणते अगोदर तू माझी गाडी ही व्यवस्थित करून दे। मुक्ता म्हणते ठीक आहे, अगोदर आपण गाडी ही गॅरेजमध्ये घेऊन जाऊयात। तर इंद्रायण कोळी म्हणते की अगोदर नुकसान भरपाई दे। तर मुक्ता म्हणते की किती पैसे द्यायचे। तर इंद्रायण कोळी म्हणते 25,000।
तर ते ऐकून मुक्ताला मात्र खूप मोठा धक्का बसतो। मुक्ता म्हणते की इतके पैसे नाही लागणार, तर इंद्रायणी कोळी आणखीनच चिडते आणि पैसे देते की नाही असे कोयता दाखवून म्हणते। तर मुक्ता म्हणते ठीक आहे, मी देते तुम्हाला कॅश। तर इंद्रायणी कोळी ही कॅश मागू लागते। तर मुक्ता म्हणत असते की तुमचा बँक नंबरचा डिटेल्स मला द्या, मी त्यावर पाठवते, कारण माझ्याकडे कॅश नाही। इंद्रायणी कोळी म्हणते की मी माझा बँक अकाउंट नंबर असा घेऊन फिरत असते का? मुक्ता म्हणते ठीक आहे, मग तुमचा मोबाईल नंबर द्या। तर इंद्रायणी कोळी म्हणते की तुला माझा मोबाईल नंबर घेऊन माझ्याशी दोस्ती करायची की काय? मुक्ता म्हणते ठीक आहे, मग मी तुम्हाला चेक देते। इंद्रायणी कोळी म्हणते की हो, चेक दे, आणि तो चेक जर ओढला नाही तर या कोयत्याने मी तुला मारेल। तेवढे तिथे माधवी धावत येत असते। इंद्रायणी कोळीने मुक्तावर कोयता उगारलेला असतो, तर माधवी ते येते आणि ते सर्व दृश्य बघून ती आणखीनच तिला धक्का बसतो आणि इंद्रायणीच्या कोळीच्या हातातील तो कोयता ती धरते आणि हे सर्व थांबवा असे म्हणते। तर मुक्ता हळूच माधवीला सांगते की आई, माझी सर्व चूक माझीच आहे, आणि ती गाडी ती माधवीला दाखवते। माधवी ही इंद्रायणीचा समजावण्याचा प्रयत्न करत असते। इंद्रायणी कोळी मात्र काही ऐकून घेत नसते आणि मुक्ता ही आपला चेक आणण्यासाठी घरामध्ये जात असते। तर माधवी इकडे इंद्रायणी कोळीला म्हणत असते की तुमचा सुरा तो खाली घ्या। तर इंद्रायणी कोळी हसतच म्हणते की याला सुरा नाही तर कोयता म्हणतात, एवढं सुद्धा तुला समजत नाही का? तर याच कारणामुळे त्या दोघींमध्ये वाद सुरू होतात। तर माधवी म्हणते की तुम्ही तर इतक्या हुशार दिसतात, मग तुमच्या त्या घरासमोर इतका राहाडा कचरा, दारूच्या बाटल्या, त्यावर बसलेल्या मास्या हे आवरता येत नाही का? आणि त्यावरून त्या दोघींमध्ये खूप भांडण चालू असते। तेवढ्यात मुक्ता चेक घेऊन येते। तर मुक्ता इंद्रायणीच्या हातामध्ये चेक देते आणि आईला समजावण्याचा प्रयत्न करते की आई, आपल्याला बाहेर संमेलनासाठी जायचे की नाही। तेवढ्यात इंद्रायणी कोळीच्या सुद्धा लक्षात येते की तिला सुद्धा बाहेर जायचे असते। त्यानंतर इकडे माधवी आणि मुक्ता घरी येतात। तर माधवी मुक्ताला संमेलनासाठी जाण्यासाठी खूप छान तयार करते आणि मला नक्की खात्री आहे की तुला आज तुझ्या आयुष्याचा जोडीदार नक्की मिळेल। तर पुरू, मुक्ता आणि माधवी खूप छान तयार होतात आणि संमेलनाच्या कार्यक्रमात येतात। तर पुरू हा माधवीला म्हणत असतो की तुला तर आपल्या कम्युनिटीमधील जावई हवा होता, आणि हे काय आहे? माधवी म्हणते की हो, अगोदर माझा तसाच हट्ट होता, पण जसे दिवस निघून जातात तसे आपले हट्ट आणि स्वप्न सुद्धा मागेच राहतात, आणि आता मला कुठल्याही कम्युनिटीमधला जावई आवडेल। तर ते ऐकून पुरू सुद्धा खूप खुश होतो। तर मुक्ता ही एका टेबलवर तो फॉर्म भरत असते। तेवढ्यात माधवी येते आणि राहिलेला फॉर्म मी भरते, तू बाहेर जा। तर मुक्ता इकडे कार्यक्रमामध्ये येते आणि वधूवर मेळाव्याला सुरुवात होत असते। पुरू माधवीला म्हणत असतो की आज तरी तू पूर्ण फॉर्म भरून ठेव। तर माधवी सुद्धा तो फॉर्म पूर्ण न भरता तिथे येते। तेव्हा सर्वांना सांगितले जाते की प्रत्येकाला कसा जोडीदार हवा आहे, त्याने प्रत्येकाने स्टेजवर येऊन बोलावे आणि आपल्या आयुष्याच्या जोडीदाराची माहिती सांगावी। तर लगेच इंद्रायणी कोळी ही आपल्या मुलाबद्दल तेथे बोलण्यासाठी स्टेजवर येते। तर इंद्रायणी कोळी सांगते की माझा मुलगा सागर खूप प्रेमळ आहे। तर इकडे सागर आपल्या ऑफिसमध्ये आपल्या स्टॉपवर तर खूपच चिडलेला असतो। माझ्यासाठी कुठलाही वेळ आणि दुसरे इमोशन्स महत्त्वाचे नाही, माझ्यासाठी फक्त वेळ आणि पैसा महत्त्वाचे आहे, असे तो सर्वांना सांगत असतो। आणि माझ्या मुलाचा घटस्फोट झालेला आहे असे इंद्रायणी कोळी इकडे स्टेजवर सांगत असते। ज्या मुलीला माझा मुलगा आवडेल तिने येथे स्टेजवर समोर यावे। माझ्याकडे वेळ पैसा खूप काही आहे, फक्त माझ्या मुलाला सांभाळेन अशी मुलगी मला सून म्हणून हवी। तर मुक्ताला बोलवण्यासाठी स्टेजवर बोलवण्यात येते आणि मुक्ता तिची ओळख करून देते। तर मुक्ताला काय बोलावे हे समजत नाही। ती विचार करत असते की माझ्या मनातील मी गोष्ट सर्वांना सांगितली तर आई मला खूप रागवेल, म्हणून मुक्ता शांतच असते आणि मी खोटं सुद्धा बोलू शकत नाही। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सागरची जी काही मुलगी असते ती एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी गाडीच्या समोर येते आणि मुक्ता तिला वाचवण्यासाठी घाईने पुढे येते। तर ती दुसरी तिसरी कोणी नसून सागरची मुलगी असते। तर आता मुक्ताने तिचे प्राण वाचवलेले असतात। तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।